विजेचे मीटर शेतातले 1970, 75, 80, 90 पासून आहेत. लाईटचं मीटरही कोणतंही चालू नाही तरी लाईट बिल येतं. मी हा मुद्दा सांगू इच्छितो की जो लॉस आपला दाखवला जातो किंवा थकबाकी दाखवली जाते त्याच्यामध्ये ही अमाऊंट मोठ्या प्रमाणावर वाढते. पण आता फिडर सेपरेट केले आहेत. ऍग्रिकल्चर फिडर वेगळं केलं आणि बाकी फिडर वेगळं केलेलं आहे, गाव फिडर वेगळं केलेलं आहे. आता आतापर्यंत काय होतं की गाव फिडर, ऍग्रिकल्चर फिडर याचं मिटरायझेशन नव्हतं. त्यामुळे कुठलाही लॉस असला तर आपण ऍग्रिकल्चर लॉस म्हणून दाखवून द्यायचो. आता हे जे काही सेपरेट केलेलं ऍग्रिकल्चर फिडर आहे याच्यावर स्मार्ट मीटर लागलं असल्यामुळे आपल्याला एक्झॅक्टली ऍग्रिकल्चरच्या नावाने किती वीज वापरली गेली हे त्या ठिकाणी समजणार आहे. एकदा ती समजली की मग त्याच्यावर पुढच्या उपाययोजना ज्या आहेत आपल्याला निश्चितपणे करता येईल. कारण त्यातनं हे लक्षात येईल की आतापर्यंत आपण 100 युनिट समजत होतो ऍग्रिकल्चरला आणि त्याचे पैसे येत नव्हते, पण ऍग्रिकल्चरला तर 50च चालले आहेत. याचा अर्थ उरलेले 50 दुसरीकडे वापरले जात आहेत आणि त्याचं बिलिंग होत नाहीये आणि मग ते बिलिंग आपल्याला करता येईल. त्याच्या पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करता येईल की जरी शेतकऱ्यांकडनं आपण बिल घेत नसलो तरीही त्या ठिकाणी मीटर लावून एक्झॅक्टली किती वीज ते वापरताय याचं आपल्याला जर पुढच्या काळामध्ये त्याचा पडताळणी घेता आली, पण तो आपला आताच्या फेजमध्ये नाही आहे. आता आपल्याला इतर काम करायचं 2-3 वर्षांनी तो विचार आपण करू शकतो की नव्या ऑर्डर करायच्या आधी का हिअरिंग घेतलं नाही. किमान एक हिअरिंग घेतलं असतं तर लोकांना त्यांच्या भावना व्यक्त करता आल्या असत्या. आता देखील आपल्या स्तरावर एखादी बैठक घेऊन या एमईआरसीच्या ऑर्डरमध्ये झालेल्या चुकीची दुरुस्ती करण्याची आपल्याला संधी आहे. पुन्हा आपण त्यांच्याकडे जाऊ शकतो. तशी एखादी बैठक आपण या ठिकाणी घेणार का? पहिल्यांदा तर माननीय सदस्यांच्या मी लक्षात आणून देतो की आपले 70% ग्राहक, 70% ग्राहक हे 100 युनिटच्या आतले आहेत. त्यामुळे हे जे 26% टेरिफ रिडक्शन आहे हे यांना लागू आहे आणि त्याच्या पुढच्या कुठल्याच कॅटेगरीमध्ये वाढ नाहीये. कुठल्याच नाही, सगळ्या कॅटेगरीमध्ये आपण कमी केलेले आहेत, ऑल कॅटेगरीज. त्याच्यामुळे इथे वाढीचा बाकी कॅटेगरीजमध्ये वाढ कमी आहे. 70% ग्राहकांना 26% वाढ आहे, बाकीच्यांना वाढ कमी आहे, पण कोणाच्याच या ठिकाणी वाढणार नाहीयेत. आता आपण जो पहिला प्रश्न उपस्थित केला की हे बदलण्याचं कारण काय आणि कुठल्या अधिकारात एमईआरसीने केलं. मुळामध्ये जेव्हा एरर ऍपरंट असते आणि एरर ऍपरंट काय होती तर जवळपास 90,000 कोटी रुपयाची कॅल्क्युलेशन दुहेरी झाली होती. दुहेरी झाली होती. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली कसं आहे, आपण जर विचार केला तर समजा आपण काही सेव्हिंग केलं तर त्या सेव्हिंग मधनं क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे. सेव्हिंग केलं तर क्रॉस सबसिडी कमी झाली पाहिजे. आता इथे दोन्ही गोष्टी पकडण्यात आल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही लक्षात आणून दिलं, मी या सभागृहात सांगितलं होतं. उदाहरणादाखल एकट्या जालन्याच्या एका स्टील फॅक्टरीला एका वर्षाला 200 कोटी रुपयाचा फायदा होत होता त्या रेट्समुळे. एकीकडे घरगुती ग्राहकांकरता आपण सवलत द्यायची नाही आणि एका स्टील फॅक्टरीला जर 200 कोटी रुपयाचा फायदा होत असेल, फायदा नाही झाला पाहिजे असं नाहीये, त्यांना रेट कॉम्पिटिटिव्ह असले पाहिजे, पण हा म्हणजे फारच जास्त अशा प्रकारचा फायदा आहे. त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. नाही, जालन्याचे उद्योग आणि फार इंडस्ट्रियस लोक आहेत, चांगले आहेत, हुशार आहेत. तेच जाणार आहेत. त्यामुळे हे जे कॅल्क्युलेशन्स आहे ते लक्षात आल्यानंतर एमईआरसीनी म्हणजे ती पिटिशन घेतली आणि त्यानुसार त्यांनी ही एरर ऍपरंटची सुधारणा त्यांनी केली. दुसरं, तुम्ही जो याचा विषय सांगितलेला आहे सोलरचा, त्यातला काही बँकिंगच्या संदर्भातले विषय जे आहेत त्यामध्ये अडचण निर्माण झालेली आहे. ती सरसकट नाही आहे, फारच लिमिटेड लोकांकरता ती झालेली आहे, लिमिटेड कॅटेगरीज करता झाली आहे. त्या लिमिटेड कॅटेगरीज करता पुन्हा सुनावणी घेण्याकरता आपण मान्यता दिली आहे. त्याची सुनावणी होते, त्या सुनावणीत आपण आपली बाजू मांडू आणि त्याप्रमाणे
त्या संदर्भातली जी काही पुढची कारवाई आहे ती करण्यात येईल. तिसरं जे आपण सांगितलं तर आता सगळ्या फिडरवर आपले स्मार्ट मीटर लागलेले आहेत. त्यामुळे या वर्षाच्या एंडला किंवा पुढच्या वर्षीपर्यंत आपल्याला एक्झॅक्ट ऍग्रिकल्चर लॉस किती हा त्या ठिकाणी आपल्याला कळणार आहे आणि पुढच्या वर्षी आपल्याला तो MERC पुढे सादर देखील करायचा आहे सेपरेटली. कारण MERCने याची नोंद घेतलेली आहे की आपण सगळे ऍग्री फीडर हे स्मार्ट मीटरनी कव्हर केले. त्यामुळे या वर्षीचा संपूर्ण जो डेटा तयार होईल तो MERC पुढे मांडू आणि या सभागृहाला अवगत करून देऊ. पाणी पुरवठा संस्थांच्या संदर्भात किंवा लिफ्ट इरिगेशन संस्थांच्या संदर्भात आम्ही एक सोलरायझेशनचं प्रपोजल तयार केलेलं आहे. यांना सोलरवर कसं आणायचं या संदर्भात एक योजना आम्ही केलेली. की सोलरची सक्ती करू नये. या वीज कनेक्शनच्या संदर्भामध्ये आपण जिथे खरोखर सोलरची योजना जाऊ शकणार नाही तिथे त्या शेतकऱ्यांना कनेक्शन देण्यासंदर्भामधला निर्णय घेणं. शशिकांत शिंदे साहेबांनी जो विषय मांडला मुळामध्ये सोलरच्या संदर्भात आपण जे काही नियम तयार केलेले आहेत आता त्यात ज्या अडचणी शेतकऱ्यांच्या आल्या त्याच्यावरही आपण काही उपाय शोधून काढले आहेत. जसं काही शेतकरी एकत्रित येऊन त्या ठिकाणी नदीतनं पाणी आणतात. त्याच्याकरता आपण बूस्टर पंपाची योजना आणली आहे सोलरमध्ये. काही ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलं की आमच्याकडे नदीजवळ पंप लावायला जागा नाही. त्याच्याकरता सिंगल पोलची 15,000 रुपये फक्त खर्च आहे. सिंगल पोलची योजना आपण आणलेली आहे. त्यामुळे ज्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भात आपण सोलरमधनं त्यातला मार्ग कसा काढायचा असा प्रयत्न केलाय. तथापि याही पलीकडे काही अडचणी असतील तर ते आपण समजून घेऊ. मार्ग निघाला नाही तर आपण निश्चितपणे त्यांना कन्व्हेन्शनल अलाउ करू. पण याच्यातला मुख्य मुद्दा माझा हा आहे की आत्ता कन्व्हेन्शनलची मागणी कोण करतायत? जे अतिउपसा करतात ते करतायत. म्हणजे आपण जो चांगल्या पद्धतीनं पाण्याचा वापर करतो सस्टेनेबली करतो त्याला इन्सेंटिव्हाइज करायचं नाही आणि जो अतिउपसा करून आपलं भूगर्भातलं पाणी संपूर्ण अक्षरशः आपल्या रेगिस्तानकडे नेतोय त्याला मात्र आपण सवलती द्यायच्या. हा एक प्रश्न आमच्या समोर आहे आणि म्हणून या संदर्भातही आता अशा प्रकारचे काही झोन्स आहेत त्या ठिकाणी आपण प्रयोग केला आणि तिथे वॉटर रिचार्जिंग स्ट्रक्चर केल्याबरोबर पाण्याची पातळी एका वर्षात वर आलेली आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जो काही खालून उपसा करावा लागत होता तो उपसा करावा लागत नाहीये. त्यामुळे याचा एक होलिस्टिक जो काही अप्रोच आहे तो आपण घेऊ. मात्र हे सगळं करत असताना शेतकऱ्यांना अडचण होऊ नये या दृष्टीनं आपल्याला त्याही संदर्भात काही डार्क झोन्समध्ये कन्व्हेन्शनल पद्धतीनं त्यांना पंप देण्याच्या संदर्भातला विचार आपण हा निश्चितपणे करू. 7.5 HP च्या वरचं जे आपण मागणी केलेली आहे तर त्या संदर्भात आता सगळी आपला आर्थिक भार जो आहे तो लक्षात घेता आता या योजनेचं एक्सपान्शन करण्याच्या ऐवजी आम्ही आता असं म्हणतोय की त्यांना हवं असेल तर आम्ही त्यांना 10 HP सोलर पंप द्यायला तयार आहोत. त्यांनी 10 HP सोलर पंप घ्यावा किंवा त्याला बूस्टर पंप पाहिजे असेल तर तोही आम्ही सोलरमध्ये द्यायला तयार आहोत. आणि अतिशय म्हणजे आता तुम्ही जर बघितलं आपलं युनिफाईड पोर्टल आहे सोलरच्या संदर्भात जिथे लागलेले आहेत 99% कुठूनही तक्रारी येत नाही. आली तक्रार तर मेंटेनन्सची येते. त्याची व्यवस्था एखादा वेंडर जरा मेंटेनन्समध्ये काहीतरी मागे पुढे करतो तर येते. बाकी त्याची तक्रार नाही. कारण पूर्वीच्या काळामधले सोलर जे काही आपले पंप्स होते हे स्मार्ट पंप्स नव्हते, एफिशियंट पंप नव्हते. आता एफिशियंट पंप आहे. म्हणजे आता 5 HP पंप 5 HP प्रमाणेच खेचतोय. पूर्वी 5 HP सोलर पंप लावला तर तो 3 HP पाणी ओढायचा. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. हे एफिशियंट पंप सगळे आलेले आहेत. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात तरीही दोन्ही सभागृहात मागणी झाली आहे. त्यामुळे काही शेतकरी या सगळ्या याच्यातनं जर वाचत असतील तर त्यांचा विचार हा सेपरेटली करण्याचा आम्ही प्रयत्न करू. दुसरा आपण जो सिंगल फेजचा विषय केला आता जवळजवळ फिडर सेपरेशन झालंय. फार थोडं फिडर सेपरेशन राहिलेलं आहे. सगळं फिडर सेपरेशन RDSS मध्ये कव्हर केलेलं आहे. त्याची कामं सुरू केलेली आहेत. ती झाल्यानंतर हा प्रश्नच मिटेल. घरांकरता आपल्याला वेगळ्या फेजमधनं 24 तास वीज मिळेल. की ती जी पॉवर परचेस आपण करतो ती पॉवर परचेस करताना त्याच्या व्हॅल्यूमध्ये समजा त्याच्यामध्ये जर फरक आला आणि मग त्याच्यामध्ये आपण वाढ करून पुन्हा मग 2% जर आपण वीज दर कपात केला तर मग त्याला अर्थ राहणार नाही. मला आपल्याला हे लक्षात आणून दिलं पाहिजे की आता औद्योगिकच्या संदर्भात
महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये काही फार फरक राहिलेला नाही आणि आता या सगळ्या राज्यांपेक्षा पुढच्या 5 वर्षात आपण सगळ्यात कमी येऊ. आता जे आपलं टेरिफ पिटिशन मंजूर झालंय, आपण जर बघितलं तर तमिळनाडूमध्ये 9 रुपये 4 पैसे आहे. आता या नवीन कमी झालेला आपला दर 8 रुपये 32 पैसे आहे. गुजरात 8 रुपये 98 पैसे आहे, आपला कमी झालेला दर 8 रुपये 32 पैसे आहे. कर्नाटक 7 रुपये 75 पैसे आहे, आपला 8 रुपये 32 पैसे, कर्नाटकपेक्षा आपला जास्त आहे. पण आता दरवर्षी तो कमी होणार आहे आणि आपला दर होणार आहे हा 7 रुपये 38 पैसे. म्हणजे तमिळनाडू 9 रुपये 4 पैसे, आपण 7 रुपये 38 पैसे, गुजरात 8 रुपये 98 पैसे, आपण 7 रुपये 38 पैसे, कर्नाटक 7 रुपये 75 पैसे, आपण 7 रुपये 38 पैसे. हो, त्याच्यामुळे इतर सगळ्या राज्यांपेक्षा आता आपला हा दर या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे. दुसरा मुद्दा जो आपण बेस रेट नाही, बेस रेटच आहे, हा सगळा रेट आहे. याच्यामध्ये काय आहे की आपण जो दुसरा मुद्दा मांडला त्या संदर्भात अशी परिस्थिती कधी कधी येते की आपल्याला ट्रू अप करावं लागतं. पण आता त्याही संदर्भात इतके कडक निकष हे MERCने केलेले आहेत. पूर्वी आपण काय करायचो, अनेक वेळा हे व्हायचं की एखादा रेट ठरायचा, मग नंतर पुन्हा पिटिशन व्हायची की आमचा पॉवर परचेस रेट वाढलेला आहे. आता MERCने लॉंग टर्मचे पॉवर परचेसेस आपल्याला करायला लावलेले आहेत आणि मेरिट ऑर्डर डिस्पॅच प्रमाणे आपल्याला आता पॉवर खरेदी करावी लागते. त्यामुळे महागाची पॉवर आपल्याला विकतच घेता येत नाही. अनेक वेळा अशी परिस्थिती येते की आपले स्वतःचे म्हणजे नागपूरचा, खापरखेड्याचा किंवा चंद्रपूरचा, परळीचा तर हमखास आपल्याला बंद ठेवावा लागतो आणि जी स्वस्त पॉवर आहे, ज्यांच्यासोबत PPA झाले प्रायव्हेट प्लेयर्स, कधी कधी त्यांची पॉवर स्वस्त येते तर ती आपल्याला विकत घ्यावी लागते. कारण हे सगळे लोड डिस्पॅच सेंटरच्या माध्यमातून ऑटोमॅटिक सिस्टीम ही उभी केलेली आहे आपण. त्यामुळे आता ट्रू अपच्या वेळी काहीतरी हे दर बदलतील असं समजण्याचं कारण नाहीये. त्यामुळे आता हे जे दर आपण केलेले आहेत हे दर एखादा अनफोर्सिन इव्हेंट आला तर वेगळी गोष्ट असते. म्हणजे एखादं असं होऊ नये, पण एखादं वादळ चालन, सगळंच इन्फ्रास्ट्रक्चर उडून गेलं आणि मग इन्फ्रास्ट्रक्चर नव्याने करायचं आहे, त्याची काही कॉस्ट लावायची आहे, असं अदरवाईज आता तरी मला असं वाटतं की असं होण्याचं काही कारण नाही. ट्रू अप मध्ये हे वाढेल असं नाहीये. आणि आपण जे सांगितलं हे खरं आहे की सुरुवातीला पहिल्या पिटिशनच्या निकालामध्ये हे इंडस्ट्रीयल दर अजून कमी करण्यात आले होते. पण त्यावेळी आपण हे MERCच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही हे दर जे कमी केले आहेत त्याची कॉस्ट म्हणजे क्रॉस सबसिडी इकडची कमी केली, पण ती कमी करताना तुम्ही अशी केली की ज्यामुळे रेसिडेन्शियलवर त्याची कॉस्ट पडते. आतापर्यंत कमर्शियलच्या भरोश्यावर रेसिडेन्शियल हे आपल्याला मान्य होतं, रेसिडेन्शियलच्या भरोश्यावर कमर्शियल कमी करणं किंवा इंडस्ट्रीयल कमी करणं आपल्याला मान्य नाही. त्यामुळे आपण जे सेव्हिंग करतो, कारण आपला आता कॉस्ट ऑफ परचेस जो आहे तो एकदम खाली आलेला आहे, आपण रिन्युएबलकडे मोठ्या प्रमाणात गेल्यामुळे तो जो सेव्हिंग आहे तेवढाच तुम्ही जर पास ऑन केला तर त्यातनं 2 फायदे होतील. एक, इंडस्ट्रीचं कॉस्ट कमी होईल आणि दुसरी, आपल्याला रेसिडेन्शियलची कॉस्ट वाढवावी लागणार नाही, ती पण आपल्याला कमी करता येईल. ते आमचं म्हणणं हे MERCने मान्य केलं आणि म्हणून त्यांनी दुसरं टेरिफ रिव्हिजनचं पिटिशन दिलं आणि त्या पिटिशनमध्ये आता सगळ्या कॅटेगरी कमी झालेल्या आहेत. मगाशी एक अजून माझा मुद्दा सांगायचा राहिला वंजारी साहेब, की आता आपले जे पॉवर परचेसचे रेट कमी आले आहेत हे का आले आहेत माहितीये का? मेजरली सोलर, विंड आणि प्लस स्टोरेजमुळे किंवा बॅटरी स्टोरेजमुळे. आता फॉर्च्युनेटली सोलर, विंड आणि बॅटरी 25 वर्षाचे रेट बदलत नाही, यांचे रेट 25 वर्षाकरता फिक्स आहे. त्याच्यामुळे यांचे रेट वाढू शकत नाही आणि म्हणून या रेट्सवर कुठलाही त्याचा परिणाम हा या ठिकाणी होत नाही. या मुली येतात परंतु त्या एक्झिक्युशन पर्यंत पोहोचत नाहीत, तर हे आकडे सुद्धा या मिसिंगच्या जो आकडा आहे त्याच्यामध्ये येतो का एवढं मला विचारेल. कारण हा प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे की मुली मिळतायत पण पुढचं प्रोसिजर होत नाहीये. ही वस्तुस्थिती आहे काही प्रमाणात की वर्ष 1.5 वर्षांनी समजा मुलगी परत आली किंवा बाई परत आली किंवा सापडली तर त्याचं रिपोर्टिंग होत नाही. आणि अनेक वेळा आता आपण ज्यावेळेस पुन्हा त्याचा मागोवा घेणं चालू केलं आणि सांगितलं की गेल्या 3 वर्षातल्या केसेसचा पुन्हा मागोवा घ्या, तर लक्षात येतं की काही परत आलेले आहेत पण त्यांनी रिपोर्ट केलेला नाही, त्यामुळे केस क्लोज झालेले नाही. त्यामुळे आपल्या मिसिंग पर्सनच्या डेटामध्ये ते डेटा आहेच. आणि म्हणूनच आता हा जो काही आपण सेल तयार केलेला आहे त्या सेलचं उद्दिष्ट
या सगळ्या केसेसचं ट्रॅकिंग करणं आहे. जसं मी सांगितलं की आपल्या नेहमीच्या प्रवृत्तीप्रमाणे 1-1.5 वर्ष त्याचं ट्रॅकिंग होतं आणि त्याच्यानंतर मग नवीन केसेस आल्या की जुन्या केसेसचा घरचे फॉलोअप करत नाही आहेत, कोणीच फॉलोअप करत नाहीत म्हटल्यानंतर दुर्दैवाने अनेकदा त्या मागे पडतात. म्हणून याची डायनामिकली फॉलोअपची व्यवस्था असली पाहिजे. म्हणूनच हा मिसिंग सेल आपण तयार केला आहे आणि या मिसिंग सेलचं कॉर्डिनेशन ज्याच्यामध्ये मी सांगितलंय की पहिल्यांदा दर 2 महिन्यांनी मिसिंग सेलची बैठक ही आपल्या ज्या काही एडीजी महिला सुरक्षा आहेत त्यांनी घ्याव्या आणि नंतर मंथली देखील याचा जो काही रिव्ह्यू आहे तो त्यांनी घेतला पाहिजे. अशा प्रकारची व्यवस्था आपण उभी करतोय. बेपत्ता महिलांसाठी शासन काही पुनर्वसन आणि समुपदेशनासाठी काही केंद्र स्थापन करणार आहेत का? सभापती महोदय, असे काही केंद्र आपल्याकडे आहेत, पण आजही आपल्या सोशल सिक्युरिटीच्या सिस्टीममध्ये मोठ्या प्रमाणात अशी केंद्र नाही आहेत. आता दुर्दैवाने जशी आपण प्रगती करतोय तशी आपली फॅमिलीची व्यवस्था म्हणजे कुटुंब व्यवस्था याच्यातही बदल होत आहेत. न्यूक्लिअर फॅमिलीमुळे अशा प्रकारचे वृद्धांना सोडून देण्याचे प्रकरण देखील वाढत आहेत. त्यामुळे निश्चितपणे याचा विचार करून अशा प्रकारच्या आवश्यकतेनुसार काही संस्था वाढवण्याचा विचार केला जातो. बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रभावी यंत्रणा उभारावी अशी या याचिकेमध्ये मागणी झालेली होती. त्या दृष्टीने काय प्रगती आहे? माननीय सभापती महोदय, खरं म्हणजे हे खरं आहे की आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बेपत्ता होण्याच्या घटना घडतात आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे अशा प्रकारे बेपत्ता झाल्यानंतर तात्काळ आपल्याला त्या संदर्भातला गुन्हा रजिस्टर करावा लागतो. लहान मुलं असले तर किडनॅप झाल्याचा देखील गुन्हा आपल्याला त्या ठिकाणी रजिस्टर करावा लागतो आणि यातल्या अनेक प्रकरणामध्ये शेवटी नंतर ते काही कारणाने निघून गेलेले असतात, ते परत येतात. आपण जर आता या ठिकाणी अगदी नागपूरचा जर आपण विचार केला, आता नागपूरचा पहिला प्रश्न होता म्हणून सांगतो की यामध्ये 5,897 हे जे काही आपण सांगितलं ते बेपत्ता झाले. त्यापैकी 5,210 ट्रेस झाले. म्हणजे जवळजवळ आपण जर बघितलं तर 90% जास्त ट्रेस होतात आणि वर्षभराने 1.5 वर्षांनी तो आकडा हा 96-97% जातो. मात्र 3 ते 4% अजूनही ही परिस्थिती आहे की जे काही बेपत्ता झालेले आहेत यांचा पत्ता लागत नाही किंवा त्या संदर्भात 3-3, 4-4, 5-5 वर्ष त्या ठिकाणी चालले जातात. आपण या संदर्भात 2 मोहिमा हातामध्ये घेतल्या. एक आपण ऑपरेशन मुस्कान, हे लहान मुलांकरता आपण ऑपरेशन मुस्कान हातामध्ये घेतलं आणि ऑपरेशन मुस्कानमध्ये जर आपण बघितलं असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आपण 41,193 लहान मुलं मुलींचा शोध लावून दिला आणि आपल्या ऑपरेशन मुस्कानची दखल ही कोर्टानेही घेतली आणि कोर्टानेही त्याच्यावर समाधान व्यक्त केलं. किंबहुना आता बऱ्याच राज्यांनी देखील अशा प्रकारे ऑपरेशन मुस्कान हे सुरू केलंय. आता आपण विशेषतः महिलांकरता एक नवीन मोहीम हातामध्ये घेतली, ऑपरेशन शोध. याचं कारण आपल्या असं लक्षात आलं की हे काही जे काही 1.5-2 वर्षाचं सायकल असतं ज्याच्यामध्ये बेपत्ता झालेले 90, 92, 94, 95% हे मिळतात. उरलेल्या 4% संदर्भात 1-1.5 वर्ष झालं की त्यांच्या घरचेही त्याचा पाठपुरावा करत नाहीत आणि पोलिसही दुसऱ्या केसेस आल्यामुळे त्या केसेस बॅक बर्नरवर टाकतात. आणि म्हणून मध्यंतरीच्या काळात एक मी बैठक घेतली आणि त्यात सांगितलं की असं चालणार नाही. आता मिसिंग सेल हा प्रत्येक आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये तयार केला पाहिजे आणि या मिसिंग सेलचं काम असणार आहे की त्यांनी या केसेस ट्रॅक करत राहायच्या आणि आपल्याकडे महिलांच्या संदर्भात महिला सुरक्षेकरता एडीजी पोस्ट आहे. एडीजी महिला एक आपली आयपीएस अधिकारी या पोस्टवर असते. त्यांना आपण हे काम दिलेलं आहे की त्यांनी हे सगळे जे आता आपण नव्याने मिसिंग सेल जो तयार केलाय ज्याच्यामध्ये महिला आपली एपीआय लेवलची एक ऑफिसर ही त्या सेलची प्रमुख आहे, त्यांनी हे ट्रॅक करतच राहायचं आणि त्यातनं आपण
पहिल्यांदा म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की फोकस पद्धतीने काम केलं तर त्याचा फरक पडतोच. ऑपरेशन शोध ही मोहीम हातामध्ये घेतली आणि ऑपरेशन शोधच्या अंतर्गत 17/4/25 ते 15/5/25 या कालावधीमध्ये म्हणजे एका महिन्याच्या कालावधीमध्ये 4,960 हरवलेल्या महिला आणि 1,364 बालकांचा शोध आपण त्या ठिकाणी लावला. आणि या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये आपल्याला 106 महिला आणि 703 बालक असे सापडले की जे कुठल्याच रेकॉर्डवर नव्हते, ते मिसिंग होते, पण त्यांच्या मिसिंगची कंप्लेंट देखील झालेली नव्हती. त्यामुळे हा एक चांगला उपक्रम आता पोलिसांनी चालू केलेला आहे. हा मी सुरूच ठेवणार आहोत. आपण जे मिसिंग पोर्टलचं केंद्र सरकारचा उल्लेख केला तर आता सगळ्या राज्यांना त्या पोर्टलशी कनेक्ट केलेला आहे. त्या पोर्टलवर सगळ्या राज्यांना आपली माहिती द्यायची आहे आणि त्या माहितीचं संकलन हे जो आपला वार्षिक रिपोर्ट येतो त्या रिपोर्टमध्ये देखील त्या ठिकाणी यायचं आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं आपण केलेलं आहे. पण आता ऑपरेशन मुस्कानच्या निमित्ताने या ठिकाणी त्याचाच एक सब ग्रुप म्हणून सब पार्ट म्हणून महिलांची फोकस्ड माहिती ही आपल्याला देता येईल का या संदर्भात निश्चितपणे कारवाई केली जाईल. अशा मुली व महिलांच्या बेपत्ता होण्यामागे आपण एक समाजशास्त्रीय अभ्यास आणि त्याच्यावर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध अंतर्गत हे शोधले गेलेल्या एकंदर गुन्ह्याचं प्रमाण काय. एक पोलीस काका दिदी नावाचा कार्यक्रम आहे, तो सुद्धा महत्वाचा आहे. याच्यात त्याचा सुद्धा स्वतंत्र मूल्यमापन होण्याची आवश्यकता आहे. सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी जी काही सूचना केली आहे त्यातली वस्तुस्थिती आहे की जे आपल्याला सापडत नाहीत तर त्यातल्या निश्चितपणे काही महिला किंवा मुली या ह्युमन ट्रॅफिकिंगमध्ये जातात असाच त्याचा निष्कर्ष आपण काढतो आणि म्हणून त्याच्यावरच आपल्याला काम करावं लागेल. आणि हे अतिशय वाईट आहे की आजही ह्युमन ट्रॅफिकिंग हा जगातला, केवळ भारतात नाही जगातला सगळ्यात मोठा व्यवसाय हा दुर्दैवाने ह्युमन ट्रॅफिकिंग आहे आणि मग त्याच्या खालोखाल ड्रग्ज आहे. त्याच्यामुळे या संदर्भात निश्चितपणे आपण जी काही सूचना केली आहे त्या सूचनेची अंमलबजावणी करण्यात येईल. आणि आपण ही पण सूचना चांगली दिली आहे की समाजशास्त्रीय पद्धतीनं याच्याकडे बघितलं पाहिजे. मुळामध्ये आपण जो भरोसा सेल सुरू केलेला आहे तो देखील महिलांकरता एक वन स्टॉप शॉप आहे की डिस्ट्रेसमधली कुठली महिला, कारण यातल्या अनेक घरी भांडण झालं म्हणून निघून जातात, काही म्हाताऱ्यात म्हणून निघून जातात, काही वेगवेगळ्या म्हणजे अनेक कारणं त्यातली असतात. तर अशा प्रकारच्या सगळ्या महिलांकरता हा भरोसा सेल जो आहे तो आपला वन स्टॉप शॉप आहे की ज्या ठिकाणी त्यांना मानसशास्त्रज्ञाची पण आपण त्या ठिकाणी मदत करून देतो आणि सगळ्या प्रकारची मदत करतो. तरीही आपण मनात म्हटलं त्याप्रमाणे पाहिजे त्या प्रमाणात आपण अजून एस्टॅब्लिश करू शकलो नाही आहोत किंवा पाहिजे त्या प्रमाणात याचं जे काही समाजशास्त्रीय त्याचा जो दृष्टिकोन आहे तो काही आपण आतापर्यंत टॅप केलेला नाही, तर तो निश्चितपणे करण्यात येईल. तिसरी आपण जी सूचना दिली ती महत्वाची आहे. आपण पोलीस काका, पोलीस दिदी यांच्या ज्या काही व्हिजिट करतो त्याचा मेन आपण आतापर्यंत एम जो ठेवलेला आहे तो गुड टच बॅड टच बद्दल सांगायचं, लैंगिक अत्याचार होऊ नये म्हणून सांगायचं, पण त्याच्यामध्ये आपण हा मिसिंग पर्सन असा विषय आतापर्यंत घेतलेला नाही, तो जरूर त्याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात येईल. आणि संभाजीनगरच्या नामांतराकरता देखील त्यांनी अनेक आंदोलनं केलं. मला आनंद आहे की आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आमचं सरकार आल्यानंतर छत्रपती संभाजीनगर हे नामकरण आम्ही केलं. नाही उद्धवजी, नाही एक असं नाही, एक मिनिट नाही सांगतो. नाही एक मिनिट अरे मला बोलू द्या. जे खरं आहे ते सांगतो की उद्धवजी तुमचं नाही तुमच्याकडचं ज्यावेळेस बहुमत संपलं आणि बहुमत दाखवा असं पत्र ज्यावेळेस तुम्हाला राज्यपालांनी दिलं त्यानंतर तुम्ही जी कॅबिनेट घेतली त्यावेळी जी तुम्ही मंत्री ती बैठकही इल्लीगल होती. अशा प्रकारे राज्यपालांनी आपल्याला पत्र दिल्यानंतर बहुमत नसताना अशी बैठक घेता येते. चला तरी तथापि तुम्ही म्हणजे असं तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणतात. त्यामुळे जाता तुम्ही
पण त्यानंतर ज्यावेळी पूर्ण बहुमत आम्ही सिद्ध केलं, ते बहुमत सिद्ध करून छत्रपती संभाजीनगरचा प्रस्ताव आम्ही मंजूर केला आणि तो केंद्र सरकारने देखील मंजूर केला. पण पुन्हा मी याच्यावर येतो की यातलं महत्वाचं आहे की याकरता आपण अनेक आंदोलनं केली हे महत्वाचं आहे. म्हणजे सगळ्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, खरं म्हणजे तर यात सर्वात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं आहे. कारण त्या संभाजीनगरच्या पहिल्या सभेमध्ये महापौर निवडून आल्यानंतर त्यांनी त्यावेळी घोषित केलं होतं की आजपासून याला संभाजीनगर हे नाव देण्यात येत आहे. त्यामुळे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आपण एक महत्वाचं काम या ठिकाणी या संदर्भात केलंय. यावर्षी मात्र केंद्र सरकारने देशामध्ये सर्वात जास्त घरं आपल्याला दिली आणि 30 लाख घरं, म्हणजे आपण लक्षात घ्या की गेल्या 7 वर्षामध्ये आपण 13 लाख घरं बांधली आहेत. या एका वर्षामध्ये आपल्याला 30 लाख घरं केंद्र सरकारने दिलेली आहेत. त्यातल्या 20 लाखापेक्षा जास्तीचं डिस्बर्समेंट देखील आपण केलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच्या घडीला हे सगळे वेगवेगळे आपल्या ज्या योजना आहेत, यातले जे लोक आहेत ते सगळे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत. आणि म्हणून आपण हा निर्णय केला की आता पहिल्यांदा प्रधानमंत्री आवास योजनेची जी यादी आहे ही पूर्णपणे, म्हणजे आता प्रतीक्षा यादी उरलेली नाही, सगळी प्रतीक्षा यादी पूर्ण आपल्याकडची सगळी संपली आहे. याच्या व्यतिरिक्त आता केंद्र सरकारने आपल्याला ही परवानगी दिली नव्याने सर्वेक्षण करण्याची, म्हणजे ज्यांची नावं सुटली होती त्यांचंही सर्वेक्षण करण्याची. आपल्याला ते सर्वेक्षणही आता आपलं या महिन्यात मला वाटतं संपतं आहे. त्यामुळे ती यादी तयार झाली की पुन्हा आपण नव्याने त्यांना त्या ठिकाणी पैसे मागणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की आता कुठलाच समाज हा सुटेल अशा प्रकारची परिस्थिती नाही. तथापि ही सगळी घरं ही पहिल्या दिवशीपासून सोलर घरं असली पाहिजे. या 30 लाख कुटुंबांना विजेचं कुठलंही बिल येऊ नये या दृष्टीनं 50,000 रुपये आपण अधिकचे दिलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे देशामध्ये महाराष्ट्राचं एक नवीन मॉडेल, बेघरमुक्त महाराष्ट्राचं आपण तयार करतो.